नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 32व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. ठरल्याप्रमाणे संक्रांतीचा हळदी कुंकवाचा समारंभ यथोचित पार पडला. तो समारंभ संपल्यानंतर पांडुरंग शास्त्रींनी घरात प्रवेश केला. सस्मित वदनानं निर्मलाताईंनी त्यांचं स्वागत केलं. पांडुरंग शास्त्रींनी उत्साहानं विचारलं, कसा काय झाला कार्यक्रम? उत्तम. तुझ्या मनासारखं सगळं झालं ना? अगदी भरून पावले मी. त्यांच्या मुद्रेवरचं समाधान ओसंडून वाहत होतं. पांडुरंग शास्त्री त्यांच्याकडे बघत राहिले. निर्मला त्यांच्या अंगावरचे दागिने त्यांच्या डोळ्यात भरले. त्यांची सुवर्णकांती त्या सुवर्णभूषणांमुळे अधिक खुलली होती. पांडुरंग शास्त्री मनाशी म्हणाले, काही वर्षांपूर्वी विद्यापीठ उभारणीसाठी ही खरोखर सोन्याची शेवटची गुंज देणार होती, पण ती वेळ आली नाही. त्या शक्तीच्या भरवशावर काम होत गेलं. तत्त्वज्ञान विद्यापीठ उभारताना पांडुरंग शास्त्रींना द्रव्याची नेहमीच चणचण भासत असे. असं असूनही त्यांनी कुणापुढे हात पसरले नव्हते. त्या अडचणीच्या प्रसंगी निर्मलाताई वेळोवेळी त्यांच्या सहाय्याला धावून आल्या होत्या. सौभाग्याचं लक्षण असलेलं मंगळसूत्र तेवढं त्यांनी अंगावर ठेवलं होतं. बाकी सर्व दागिने त्यांनी पांडुरंग शास्त्रींना दिले होते आणि द्रव्याची अडचण सोडवली होती. पण आता दिवस पालटले होते. सोनियाचे दिवस पुन्हा प्राप्त झाले होते. निर्मलाताईंकडे बघत असताना पांडुरंग शास्त्रींना त्या साऱ्या घटना एका क्षणात आठवल्या. घरच्या लक्ष्मीला लक्ष्मीरूप आलेलं पाहून त्यांना समाधान वाटलं. बाजूच्या आसनावर बसून निर्मलाताई अंगावरचा एक एक दागिना उतरवू लागल्या. म्हणाल्या, कोणतंही ओझं फार काळ सहन होत नाही. ओझं? सोन्याचं वाटतं? हो, कालच या सगळ्या दागिन्यांचं वजन करून आणलं. कशासाठी? लगेच त्या काही बोलल्या नाहीत. मग हलक्या आवाजात म्हणाल्या, तुम्हाला सांगणारच होते, बसा इथे. पांडुरंग शास्त्री जवळच बसले. आज आपलं मोठं कार्य उभं राहिलं. विशाल परिवार निर्माण झाला. पण त्यासाठी सुरुवातीला आपल्या 10 तरुणांचा फार मोठा हातभार लागला. उपजीविकेची व्यवस्था केल्यानंतर त्या 10 जणांनी आपल्या कार्यात उडी घेतली. आपलं तारुण्य त्यांनी कार्यासाठी झिजवलं. त्या साऱ्यांची आता साठी आली. त्यांच्यासाठी काही करावं असं फार दिवसापासून मला वाटायचं, पण आपणही काही करू शकत नव्हतो. हो, पण आता तू तरी काय करणार आहेस? हे दागिने मी त्यांना देणार. दागिने? आणखी काय देऊ शकणार आपण? त्यांनी जो त्याग केला आहे त्याची परतफेड कशाने तरी होईल का? तेच म्हणतो मी. आणि काही दिलं तरी ते घेणार नाहीत. म्हणूनच मी दुसरं काहीही देणार नाही. बहीण भावाला एखादा सोन्याचा दागिना देते, त्यावेळी कोणती भावना असते? त्याच भावनेनं मी हे स्त्रीधन देणार आहे. परिवारातल्या कुणाला काही देताना कोणतेही नियम आड येत नाहीत. 2 दिवसातच मी या 10 जणांना बोलावून घेणार आहे. कृतार्थ नजरेनं पांडुरंग शास्त्री निर्मलाताईंकडे बघत राहिले. मग म्हणाले, माझ्या मनात अशा गोष्टी असतातच निर्मला, पण तू त्या प्रत्यक्षात आणतेस. तुझी कल्पना मला आवडली. पण तुला तू काय ठेवणार? आपलं मंगळसूत्र हातात धरून सस्मित मुद्रेनं पांडुरंग शास्त्रींकडे बघत त्या म्हणाल्या, हे सौभाग्य लाणं जवळ असताना आणखी कशाला काय हवं? दोघेही हसले. 2 दिवसातच त्यांनी त्या 10 जणांना बोलावून घेतलं. परिवारातला एक सदस्य या नात्यानं मोठ्या सन्मानानं त्यांनी ते सोनं त्यांच्यामध्ये वाटून दिलं. अशा पद्धतीनं निर्मलाताईंनी त्यांची साठी साजरी केली. हा समारंभ पार पडल्यानंतर निर्मलाताईंचे तीर्थराज मिलनकडे डोळे लागून राहिले. प्रकरण 33. तीर्थराज मिलन. 21 मार्च 1986. अजून अरुणोदय झाला नव्हता, परंतु वैदिक संस्कृतीची ध्वजा आपल्या समर्थ खांद्यावर घेणाऱ्या लाखो स्वाध्यायींचा तीर्थराज नगराचा उदय झाला होता. गंगाकाठी जणू जनसागरच लोटला होता, कारण तिथे तीर्थराज मिलन सोहळा साजरा होणार होता. स्वाध्याय परिवाराचं ते मिलन होतं. गावोगाव खेडोपाडी भक्तिफेरी करणाऱ्या कृतिशिलांची ती भावभेट होती. धर्मावर साचलेली जळमट दूर करून धर्माचं खरं खुरं स्वरूप समाजापुढे ठेवण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या स्वाध्यायी ब्रह्मवृंदांचं ते संमेलन होतं. देशविदेशातून आलेल्या लोकांचा भावरम्य मनोरम संगम तिथे घडून आला. अरुणोदय झाला
तेव्हा विविध वेशभूषांचे इंद्रधनुष्य तिथे साकारल्याचा सर्वांनाच भास झाला. ते दृश्य पाहून गुजरातच्या दंताली आश्रमातून मुद्दाम या मिलन सोहळ्यात उपस्थित राहिलेले स्वामी सच्चिदानंदजी उद्गारले, भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी रक्तवाहिनी गंगा नदी. तिच्या भेटीला जगभराच्या महानद्या इथे गोळ्या झाल्या आहेत. थेम्स, मिसिसिपी, ॲमेझॉन, सिंधू, यमुना, नर्मदा, कावेरी, शरयू आणि क्षिप्रा यासारख्या महानद्यांचा एक महासंगम आज इथे घडून येत आहे. एव्हाना 6 वाजून गेले होते. सूर्योदय झाला. त्याचवेळी स्वाध्याय सूर्याचाही तिथे उदय झाला. पांडुरंग शास्त्री व्यासपीठाजवळ आले. त्यांनी पांढरशुभ्र धोतर, सदरा आणि त्यावर बदामी रंगाची शाल पांघरून घेतली होती. सर्वप्रथम त्यांनी स्वाध्यायाचा ध्वज दोर ओढून हवेत फडकवला. मग ते व्यासपीठावर आले. समोर जमलेल्या लाखोंच्या समुदायाला त्यांनी हात जोडून अभिवादन केलं आणि ते आसनस्थ झाले. निर्मलाताई आणि दीदींनीही आसन ग्रहण केलं. स्वागतगीत सुरू झालं. करने जीर्णोद्धार धर्म का तेरे तट पर आए, धर्मध्वजा ले बढे आ रहे, हमने चरण बढाए. पांडुरंग शास्त्री तेव्हा समोर जमलेल्या विशाल जनसमुदायाकडे कौतुकानं बघत होते. खरोखरच ती कौतुकास्पद अशीच गोष्ट होती. कुठेही गडबड गोंगाट नव्हता. सारं काही स्वयंशिस्तीनं चाललं होतं. शिस्तीचं दुसरं नाव स्वाध्याय होतं. शांतता राखा, रांगेत चाला अशा पाट्या कुठेही झळकत नव्हत्या. तसे बोर्ड लावायची तशी आवश्यकताच नसायची. प्रारंभापासूनच तीर्थराज मिलनचं असं शिस्तीनं आयोजन करण्यात आलं होतं. 2 वर्षांपासून संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात येत होती. कार्यक्रमाच्या आधी काही दिवस प्रयाग भूमीवरच्या 50 सेक्टर्समध्ये निवासाची सोय करण्यात आली होती. त्यापैकी 44 सेक्टर्समध्ये सुहृद सदस्यांची, 4 सेक्टर्समध्ये कृतिशीलांची तर 2 सेक्टर्समधून देशी विदेशी पाहुण्यांसाठी निवासाची सोय करण्यात आली होती. सुहृद सदस्यांसाठी एकंदर 2000वर तंबू उभारण्यात आले होते. साधारणतः 250 तंबू कृतिशीलांसाठी आणि 125 तंबू निमंत्रित पाहुण्यांसाठी उभारले गेले होते. सुहृदांच्या प्रत्येक तंबूत 100 जणांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तंबूंचं महानगरच तिथे निर्माण झालं होतं. प्रत्येक सेक्टरमध्ये वैद्यकीय व्यवस्था होती. आधुनिक उपकरणासह 200 डॉक्टर्स, 200 सहवैद्यकांसमवेत सज्ज होते. प्राथमिक आरोग्य केंद्रही तिथे होती. याशिवाय रेल्वे आरक्षण काउंटर, बँक, केरोसिन वितरण केंद्र, टपाल सेवा, बुक स्टॉल आणि या सुविधांव्यतिरिक्त काही मदत लागली तर अर्जुन कार्यालय तत्पर सेवेसाठी सज्ज होतं. भोजनासाठी सुदामपुरी होतीच, तर 6000 नळांमधून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. कुठेही चिखल होणार नाही याची खबरदारी अनेक प्लंबर्स घेत होते. अग्निशामक दलाबरोबरच तिथे टेलिफोन विभाग आणि बिनतारी संदेश यंत्रणाही सज्ज होती. वाहतुकीची व्यवस्थाही उत्तम प्रकारे करण्यात आली होती. बडोदा, राजकोट, मुंबई, अहमदाबाद इत्यादी स्थानकावरून जवळपास 17 खास रेल्वे गाड्या अलाहाबादकडे सोडण्यात आल्या होत्या. इतर दूरदूरच्या गावांमधून आणि खेड्यांमधून येणाऱ्या स्वाध्यायांसाठी बसेसची व्यवस्था केली होती. अनेक डेपो निर्माण झाले होते. प्रवाशांना वाटेत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून वाहतूक विभागानं हौशंगाबाद, झाशी, ग्वाल्हेर अशा ठिकाणी विश्रामस्थळं बनवली होती. डिझेलची व्यवस्थाही अंतरावर केली होती. स्वखर्चानं लाखो स्वाध्यायी तीर्थराज मिलनसाठी आले होते. वसतिगृहांमधून राहणाऱ्या कितीतरी विद्यार्थ्यांनी अर्धपोटी राहून पैसे वाचवले होते आणि त्या पैशातून प्रवास खर्चाची व्यवस्था केली होती. परदेशातून आलेल्या पाहुण्यांचेही असेच वेगवेगळे अनुभव होते. जर्मनीतील 75 वर्षाचे हॉब्स नावाचे सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता तीर्थराज मिलनसाठी आले होते. भारतात ख्रिस्ती मिशनरी कार्य करण्यासाठी नियुक्त केलेले लेदरले हे धर्मप्रसारक ईस्टरचा पवित्र सप्ताह असल्यामुळे व्हॅटिकनला गेले होते. त्यांच्या धार्मिक नियमानुसार या पवित्र सप्ताहात कुठल्याही मिशनऱ्याला व्हॅटिकनच्या बाहेर जाता येत नाही. लेदरनेंना तीर्थराज मिलनसाठी भारतात यायचं होतं. त्यांनी पोपकडे अनुमती मागितली. पोप महाशयांनी मोठ्या आनंदाने त्यांना अनुमती दिली. त्यानुसार तेही आले होते. 2 मार्च 1986 या दिवशी तीर्थराज मिलनसाठी मुंबईच्या भगवद्गीता पाठशाळेतून स्कूटर रॅली निघाली. 1700 किलोमीटर अंतर त्या तरुण स्कूटरस्वारांना काटून यायचं होतं. नारायणोपनिषद मंत्राचा घोष करून हे सोल्जर्स ऑफ गॉड निघाले.
पांडुरंग शास्त्री प्रतिदिनी या स्कूटरस्वारांची फोनवरून चौकशी करायचे. त्यांना सतत त्या स्कूटरस्वारांची चिंता लागून राहिलेली असायची. पण सुखरूपपणानं सारेजण प्रयागस्थळी पोहोचले. 21 जानेवारीला 5,000 स्वाध्यायी कुली आणि गंगापुत्रांनी अलाहाबाद शहरातून रॅली काढली. आपापल्या मस्तकावर प्रत्येकानं केशरी रंगाचे फेटे बांधले होते. चालताना ते घोषणा देत होते, हमारी शक्ति कृष्ण की भक्ति, दादा हमारे प्राण है, कुर्बान हमारी जान है, गाव गाव में नारा है, पांडुरंग हमारा है. अशा घोषणांनी त्या दिवशी सारं शहर दुमदुमून गेलं होतं. त्याच दिवशी प्रयागस्थळी भूमिपूजन समारंभ पांडुरंग शास्त्रींच्या हस्ते पार पडला. तीर्थराज नगरात वैजनाथ शास्त्रींचा अर्धपुतळा उभारण्यात आला होता. आपल्या आदरणीय पिताश्रींच्या त्या प्रतिमेचंही पांडुरंग शास्त्रींनी पूजन केलं होतं. तीर्थराज नगर तेव्हा सांस्कृतिक चिन्हाच्या हजारो पताकांनी शृंगारलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून तयार केलेल्या अनेक कलावस्तू तिथे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. साधेपणातून सौंदर्य साकारलं होतं. व्यासपीठसुद्धा तसं सुशोभित करण्यात आलं होतं. ते व्यासपीठ म्हणजे भारतीय कला संस्कृतीनं नटलेलं एक भव्य दिव्य दालनच होतं. व्यासपीठाच्या मागच्या पडद्यावर सुबक नक्षीकाम केलेलं होतं. त्यासमोर भारतीय बैठक सजवली होती. टेकण्यासाठी लोड आणि तक्के ठेवले होते. त्या बैठकीवरच पांडुरंग शास्त्री विराजमान झाले होते. मोठ्या कौतुकानं ते समोरच्या जनसागराकडे बघत होते. स्वागत गीत संपलं. यथावकाश पांडुरंग शास्त्रींचं प्रवचन सुरू झालं. गंगा आणि यमुना या दोन्ही नद्या आपल्याला समृद्ध बनवतात. ऐश्वर्य संपन्न आणि संस्कृती संपन्न अशा दोन नद्यांचं इथे मिलन आहे. गीता सांगते, द्वंद्व हा सामासिकस्य च. जिथे द्वंद्व आहे तिथे प्रभू नाचतो. तसा संगम तटावरही प्रभू नाचतो आहे. त्या दोन महानद्यांची महती गाऊन ते मूर्तिपूजेकडे वळले. मूर्तिपूजा एक शास्त्र आहे. त्या काळी शास्त्रशुद्ध भक्ती निघून गेली होती. त्यामुळेच भगवान श्रीकृष्णांना अवतार घेऊन ती समजावून द्यावी लागली. मय्येव मन आधस्त्व, तुझं मन तुलाच विकसित करायचं आहे. शक्तिशाली, प्रगत, मनशील आणि संवेदनशील बनवायचं आहे. ज्या मनाला घेऊन तुम्ही फिरता, विषयांचा उपभोग घेता, खाता पिता पाहता, त्यात मन नसलं तर विषयांचा स्वादही मिळणार नाही. अशा त्या मनासाठी काही परिश्रमच नाहीत. म्हणून मनोविकासासाठी मूर्तिपूजा आहे. इथे बसलेले आपण सगळेजण खेड्यापाड्यात जाऊन मूर्तिपूजेचं शास्त्रीयत्व अवश्य समजावू. मूर्तिपूजा अद्भुत आहे आणि तीच एक अशी गोष्ट आहे की जी आपण विश्वाला देऊ शकू. आज मूर्तिपूजेत अंधश्रद्धा आणि मदांधता घुसली आहे. म्हणून आम्ही मूर्तिपूजेचा अर्थ समजू शकलो नाही. महम्मद गझनीनं सोमनाथाची मूर्ती फोडली. गझनी मदांध होता आणि आजीजी करीत रडणारे पुजारी अंधश्रद्ध होते. अंधश्रद्धेनं भरलेला माणूस आणि मदांध माणूस असे दोघेही मूर्तिपूजेचं शास्त्र समजू शकत नाहीत. भगवान माझ्याबरोबर आहे, मला तो उठवतो, झोपवतो, चालवतो, ही कल्पना आज लोकांच्या मनातून निघून गेली आहे. भगवान आकाशात आहे की मंदिरात? भगवान माझ्याबरोबर आहे, हीच ती गंगा आहे, प्रेमप्रवाह आहे. याप्रमाणे पांडुरंग शास्त्रींनी भगवंताच्या अस्तित्वावर थोडक्यात विवेचन केलं. जन्म, जरा, दुःख याविषयी सांगून त्यांनी अपरोक्षानुभूती दृष्टांत देऊन समजावली. मग ते म्हणाले, भगवान, गीतेत तूच सांगितलं आहेस, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. माझ्या मार्गाने या. म्हणून भगवान, आम्हाला तुझ्या मार्गाने यायचं आहे. आम्ही तुला आई म्हणून हाक मारतो, त्याचं कारण हे आहे. आम्ही तुला बोलवलं नाही तरी तू येतोस. आम्ही सांगितलं नाही तरी तू आमचं काम करतोस. असं फक्त आईच करू शकते. मोलकरणीला बोलवावं लागतं. आई, तू तर बोलवल्याशिवाय येतेस, सांगितल्याशिवाय आमचं काम करतेस. आमची भक्ती फेरी अजब आहे. खेड्यात कुणी आम्हाला बोलवलं नाही, आम्हाला कोणी विचारतही नाही. संध्याकाळी किंवा रात्री आम्ही बसतो त्यावेळी बैठकसुद्धा असत नाही. ना आम्हाला कोणी बोलवलं ना कोणी सांगितलं. असं काम करणं हा प्रभूच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आहे. हे भक्ती फेरीचं एक रूप आहे. या दृष्टीनं आम्ही खेड्यात भक्ती फेरीला जातो. भगवंताचं प्रेम कसं असेल, त्याचं आचरण कसं असेल हे जाणून घ्यायचा आमचा एक प्रयत्न आहे. म्हणून आमचा परिवार सामाजिक काम करणारा नाही, आध्यात्मिक आहे. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष नसतील, कपाळाला कदाचित गंधही लावलेला नसेल, दाढी वाढवलेली नसेल. आम्ही संसारी असलो तरी आध्यात्मिक आहोत. कसे काय? भगवान,
आम्ही तुझ्या मार्गानं जात आहोत. भक्ती फेरीला जाऊन निरपेक्ष निराकांक्ष प्रेम करण्याची आम्ही मनाला सवय लावत आहोत. आम्ही मनाची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. मार्क्सचा आर्थिक नियतिवाद, भारतीयांचा भ्रांत ईश्वरवाद यांनी माणसाचा कणाच मोडून टाकला आहे. आज वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. याविषयी सांगून त्यांनी पुढे म्हटलं, ज्याप्रमाणे माणूस खलास झालेला आहे तशीच सामाजिक समस्याही आहे. जातीमुळे, स्थितीमुळे, वृत्तीमुळे आपपर भाव उभा राहिला आहे. 50 वर्ष होऊन गेली. कुणी अस्पृश्य राहू नये म्हणून कायदे केले गेले. 2-2 पिढ्या मागे पडल्या, पण अस्पृश्यता गेली नाही. मला वाटतं ज्याप्रमाणे आपण जातीच्या आधारावर अस्पृश्यता मानित आहोत, त्याचप्रमाणे आज वेगवेगळे अस्पृश्य तयार झाले आहेत. राजकीय अस्पृश्यतासुद्धा उभी राहिली आहे. वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकमेकांपासून दूर राहू पाहतात. ते एकमेकांसोबत बसायलाही तयार नाहीत. सुशिक्षित लोक अशिक्षितांना अस्पृश्य मानतात. शिकलेला माणूस तळागाळातल्या माणसांपर्यंत एकदाही जात नाही, कारण त्याचा त्यांच्याशी काही संबंध नाही. मी केमिकल इंजिनियर आहे, मी पगार घेतो, TV पाहतो, माझ्या मुलांना शिकवतो. माझ्या आणि त्या तळागाळातल्या माणसांचा काही संबंध आहे? मग मला दुसरीकडे जाण्याची गरजच काय? अस्पृश्यता मांडण्याच्या अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. मुंबईत मोठे मोठे क्लब आहेत. एक फार मोठ्या क्लबची प्रवेश फी 25,000 रुपये होती, पण वार्षिक फी किरकोळ होती. कारण जो 25,000 रुपये सहज फेकून देऊ शकतो तोच ह्या क्लबचा सभासद होऊ शकतो. असे स्थितीवृत्तीतून अस्पृश्य निर्माण होत आहेत. म्हणून ते सर्वांनी भक्ती उचलली तरच या सामाजिक समस्येची उकल होऊ शकेल. ही भक्ती कोणती? भक्ती ही कृती नसून समज आहे. भक्ती इज ॲन अंडरस्टँडिंग. जीवनात क्रांती घडली पाहिजे. क्रांती शांतीनं होते, स्वच्छतेनं होते, प्रेमानं होते. हा विचारच आज दिसत नाही. भाव आणि विचार या गोष्टीच क्रांतीसाठी आवश्यक आहेत. सत्ता निरपेक्ष, शस्त्र निरपेक्ष, वित्त निरपेक्ष, वैचारिक क्रांती हीच खरी क्रांती. धर्म आणि भक्तीनंच क्रांती होऊ शकते. पांडुरंग शास्त्रींनी ती गोष्ट आधुनिक काळात स्वतः सिद्ध करून दाखवली होती. स्वाध्यायरूपी सुप्त क्रांती दिवसेंदिवस मोठा आकार घेत होती. त्याची जाणीव देशातल्या काही विचारवंताबरोबरच काही परदेशी विचारवंतांनाही होऊन चुकली होती. म्हणूनच एका अमेरिकन विदुषीनं म्हटलं होतं, द सायलेंट रेव्होल्युशन इज टेकिंग प्लेस इन इंडिया. धर्माबद्दल बोलताना पांडुरंग शास्त्री पुढे म्हणाले, धर्मातून जर बुद्धी निघून गेली तर धर्मात शक्ती राहणार नाही. अशा धर्मातून दुर्गंधी येईल. भगवान श्रीकृष्णाच्या काळातही असा रूढीवादी धर्म होता. दुर्योधन विष्णू याग करत असे, दक्षिणा देत असे, जरासंध वैश्वदेव करीत असे, तरीही कृष्ण भगवंतांनी त्याला मारलं का? कारण रूढीवादी धर्म मानवाला उभा करू शकत नाही हे सांगण्याची हिंमत भगवान श्रीकृष्णात होती. त्यानंतर त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयावर अनेक दाखले देऊन विवेचन केलं. मानसशास्त्र, मंदिर, शिक्षण, शेती अशा विषयांवरही विचार मांडले. आपल्या प्रवचनात शेवटी त्यांनी निर्धारपूर्वक सांगितलं, 5 वर्षात 10,000 गावं अशी बनव की ही यादी घ्या आणि त्या गावात जाऊन पहा. तिथे कोणी भिकारी नाही, कोणी उपाशी नाही. तुम्ही कोणाला काही दिलं तरी तो घेणार नाही. इथे यायला निघालेल्या आमच्या काही आदिवासींची तिकीटं आपले काही स्वाध्यायी काढायला गेले. आदिवासींनी त्यांना चक्क नकार दिला. त्यांनी 30,000 विटा बनवल्या आणि त्या विकून ते इथे आले. ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. ही एक खुमारी आहे, शेखी आहे. ती असली पाहिजे आणि ती ज्याच्यात असेल त्याचंच नाव मानव. भाकरी फेकली की खातो तो कुत्रा. आज भाकरी फेका असं सांगणारे लोक महात्मा बनतात आणि फेकणारे दानशूर. घेणारा मात्र बिचारा बनतो. त्या बिचाऱ्यांची संख्या आता फार वाढली आहे. म्हणून आम्ही हे करून दाखवू. आमच्या मजबूत श्रद्धेनं आणि मजबूत निष्ठेनं करू. शिकलेले लोकही आमच्यासोबत येतील. आज येत नसतील तर एक दिवस येतील. आम्ही चुका केल्या असतील तर शिकलेला वर्ग त्या आम्हाला दाखवून देईल. आपल्याला 10,000 गावं 5 वर्षात तयार करायची आहेत. ज्या गावात एक मंदिर असेल आणि एक योगेश्वर कृषी असेल, गावात आत्मीयता वाढलेली असेल, भक्तीची नजर आलेली असेल. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. प्रवचन संपलं. दुपारच्या सत्रात भारतातल्या महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, गढवाल, कर्नाटक,
त्याचप्रमाणे परदेशातील मध्य पूर्वेकडील देश, केनिया, अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडसारख्या विविध देशामधून आलेल्या प्रतिनिधींनी आपल्याकडील स्वाध्याय प्रवृत्तीविषयीची माहिती दिली. त्यामध्ये केवळ शब्दांची आतषबाजी नव्हती, तर त्यांची कार्यतत्परता दिसून येत होती. अशा तऱ्हेनं रात्रीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. प्रयागमधल्या गंगा यमुना संगमस्थळी या 3 दिवसात अनेक संगम घडून आले होते. जणू संगमांच्या सुगंधी माला गुंफल्या गेल्या होत्या. सुहृद सदस्य आणि कृतिशील स्वाध्यायी भावगीतं गात कामामध्ये गुंतून गेलेले होते. तेव्हा कर्म आणि भक्ती यांचा संगम दिसून येत होता. परदेशी पाहुण्यांबरोबरच स्वाध्यायी मंडळी तीर्थराज नगरात फिरत होती. त्यावेळी पूर्व पश्चिमेचा संगम प्रतीत होत होता. व्यासपीठावर धार्मिक आणि राजकारणी लोक एकमेकांसमवेत बसले होते. तेव्हा धर्म आणि राजकारण यांचा संगम घडून आला होता. गंगेतले नाविक आणि सागरातले मच्छीमार यांच्यामधला परस्पर स्नेहभाव पाहून गंगापुत्र आणि सागरपुत्र यांचा संगम दिसला होता. सुदामपुरीत श्रीमंत स्त्रिया आणि खारवा भगिनी एकत्र काम करत होत्या. त्यावेळी संपन्नता आणि निर्धनता यांचा संगम झाला होता. कृतिशील आणि इंजिनियर्स एकत्र काम करीत असताना विचार आणि कृती यांचा संगम बघायला मिळाला होता. गावचा गुराखी आणि शहरातला चार्टर्ड अकाउंटंट एका पंक्तीला मांडीला मांडी लावून भोजन करत होते. या प्रसंगी सुशिक्षित आणि अशिक्षित यांचा संगम झालेला प्रतीत होत होता. तीर्थराज मिलनात असे कितीतरी अनोखे संगम घडून आले होते. भाव, भक्ती, कृतज्ञता, वात्सल्य, तत्वज्ञान, अध्यात्म, विचार, कार्य, व्यासंग, हिंमत, तडफदारपणा, तेजस्विता, दिव्यता, दूरदृष्टी अशा अनेक सद्गुणांचा संगम स्वाध्यायींचे महामेरुमणी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यामध्येही घडून आल्याचं अनेक देशी परदेशी पाहुण्यांना त्या 3 दिवसात अनुभवायला मिळालं होतं. त्यामुळे तीर्थराज मिलनमध्ये प्रत्येकानं आपापले भाव उघडपणानं व्यक्त केले होते. त्या समारंभासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं, दादाजी के व्यक्तित्व की विशेषता यह है कि जिस तरह से वे युवाओं के पास लेते हैं, उन्हें गले लगाते हैं, उनकी पीठ थपथपाते हैं, मानो उनमें प्रेरणा फूंक रहे हो. स्वामीनारायण संप्रदायाचे विवेक सागर म्हणाले होते, साधुत्व सरळ वृत्तीनं प्राप्त होतं, भगव्या कपड्यांनी नव्हे. इथे बसलेले दादाजी शुभ्र वस्त्रांमध्ये देखील एक महान साधू आहेत. हे तीर्थराज मिलन पाहून कुमारील भट्ट आणि शंकराचार्य आनंदित झाले असतील, नाचत असतील. अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे प्रमुख स्वामी महाराज यांनी आपलं मत प्रदर्शित केलं. इथे रोज भगवंताच्या गोष्टी सर्वांच्या मुखातून ऐकायला मिळतात. त्या सर्वांचं भगवंताबरोबर मिलन करवतात. स्वाध्याय आणि भक्तिपेरी हे सनातन धर्माचं काम आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती R.B. मिश्रा यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं, पूज्य दादा गीतेची शिकवण जीवनात उतरवणारी आहेत. गीतेवर मी अनेक प्रवचनं ऐकली होती, पण पूज्य दादांनी गीतेच्या विचारांना खऱ्या अर्थानं कार्यान्वित केलं आहे. परदेशवासियांनी सुद्धा अशा शब्दात आपला अभिप्राय व्यक्त केला होता. इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिसर्च ऑन सेंट निकोलस ऑफ कुसाचे डायरेक्टर डॉक्टर रुडॉल्फ ह्युब्स्ट यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं, हिंदू धर्मातील सहिष्णुता मला या मिलनात पाहायला मिळाल्यामुळे मी प्रभावित झालो. जर्मन भाषेतील गीता मी वाचली आहे, पण दादांनी केलेलं गीतेचं अर्थघटन ऐकून मला असं वाटतं की सेंट निकोलस ख्रिस्ती धर्माचे विद्वान असूनही गीतेकडे आकर्षित झाले असते. डॉक्टर हेल्मट हे विचारवंतही तीर्थराज मिलनासाठी उपस्थित राहिले होते. त्यांनी व्हिजन ऑफ गॉड या पुस्तकाचं लॅटिनमधून जर्मन भाषेत भाषांतर केलं होतं आणि ते पुस्तक पांडुरंग शास्त्रींना अर्पण केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं, ईश्वर या विषयावर एखादी व्यक्ती भाषण देते आणि ते ऐकण्यासाठी 5 लाख लोक एकत्र येतात, ही कल्पनाच मी करू शकत नाही. अशी घटना जगात दुसरीकडे कुठे घडू शकेल. डॉक्टर बेटी एंटरबर्गर या शिकागो युनिव्हर्सिटीत इतिहास विभागाच्या अध्यक्ष होत्या. त्या आवर्जून तीर्थराज मिलनला उपस्थित राहिल्या होत्या. आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या होत्या, जवळजवळ सर्वच धर्म सत्याचा रस्ता विसरून गेले आहेत. अशावेळी स्वाध्याय विचार प्रणालीत समस्त धर्मातल्या सत्तत्वांचा संगम झालेला आढळतो. स्वाध्यायाचे मुकुटमणी असलेल्या दादांनी जी स्वाध्याय विचार प्रणाली अस्तित्वात आणली आहे, त्यामुळे मला आत्मपरीक्षण करायला मदत मिळाली.
बहरीनमधले जनसंपर्क अधिकारी बशर मौवीर सलीह यांनी सांगितलं होतं, मानवमात्रातील भ्रातृभाव हा कुराणाचा पाया आहे. अल्लाह हा परमपिता आहे. तुम्ही त्याला कुठलंही नाव द्या. दादांच्या आणि इस्लामच्या उपदेशात एवढं साम्य नसतं तर 1984 मी दादांना बहरीनमध्ये येण्याचं आमंत्रण दिलंच नसतं. ते मुख्यतः मुस्लिम लोकांसमोर बोलले आणि मुस्लिमांनीही त्यांच्या तत्त्वज्ञानाचं चांगलं स्वागत केलं. गुजरात, सौराष्ट्र इथे पांडुरंग शास्त्रीचे प्रयोग पाहून आलेल्या परदेशी मंडळाचेही अनुभव असेच बोलके होते. मालजिंजावातल्या वाल्मिकी उपनगरातून परतताना परदेशी मंडळींना घेऊन जाणारी बस एके ठिकाणी थांबली. शिक्षणतज्ञ माल्कम स्टुअर्ट आणि ब्रिटिश पत्रकार क्रिस्टिना खिडकीतून बाहेरचं दृश्य बघत होत्या. तेवढ्यात 10 वर्षाच्या एका खेडूत मुलानं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. तो मुलगा खुणा करून त्यांना काहीतरी विचारत होता. शेजारी बसलेल्या एका गुजराती माणसानं त्यांना विचारलं, तो मुलगा तुमचं नावगाव विचारतो आहे. ते ऐकल्यावर क्रिस्टिनाबाईंनी आपलं नाव पत्ता एका कागदावर लिहून त्या मुलाला दिला. मुलाला आनंद झाला. जय योगेश्वर म्हणून त्यानं पाहुण्यांना अभिवादन केलं. त्या बालकाच्या मुद्रेवरचा निरागस आनंद पाहून क्रिस्टिनाबाईंनी त्या गुजराती माणसामार्फत त्या मुलाला विचारलं, तू काय करतोस? आपली प्रसन्न मुद्रा तशीच ठेवून त्यानं म्हटलं, वडील आजारी असतात म्हणून शिक्षण सोडलं. आता शेतावर छोटी मोठी कामं करतो. त्याचं उत्तर ऐकून क्रिस्टिनाबाईंचं हृदय द्रवलं. मोठ्या प्रेमाने त्यांनी आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि शेजारी बसलेल्या गुजराती माणसाला त्यांनी म्हटलं, हे पैसे त्याला द्या आणि पाहिजे ते पुस्तक त्याला खरेदी करायला सांगा. तो स्वाध्यायी आहे, मी फक्त सांगून पाहतो. एवढंच ते गृहस्थ म्हणाले. त्यांनी ते पैसे त्या बालकापुढे करताच तो बालक विनम्रतेनं म्हणाला, मेहनतीशिवाय फुकट मिळालेलं मी घेत नाही. मी दादांच्या बालसंस्कार केंद्रात जातो. माझा ईश्वर माझ्याबरोबर आहे. त्याला हे आवडणार नाही. मोफत काहीही घ्यायचं नाही अशी शिकवण दादांनी दिली आहे. त्याच्या उत्तरानं ते परदेशी पाहुणे आश्चर्यचकित होऊन गेले. त्यांचे डोळे डबडबले. इतक्या दूरवर आडरानातल्या एका बालकाच्या मस्तकात अस्मितेची ठिणगी पोचवणारा हा विराट पुरुष किती चालला असेल, किती खडतर तप केलं असेल, या विचारानं ते परदेशी पाहुणे हरखून गेले होते. याप्रमाणे अनेक देशी विदेशी विचारवंतांनी तीर्थराज मिलनात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती, आपापले अनुभव कथन केले होते. 3 दिवस चाललेल्या या अनोख्या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी पांडुरंग शास्त्रींनी आपल्या प्रवचनातून स्वाध्यायांच्या शिस्तीचं कौतुक केलं. सागरपुत्रांची तर त्यांनी तोंड भरून स्तुती केली. 5,000 सागरपुत्रांवर संपूर्ण सोहळ्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. घनघोर अंधारा रात्री देखील सुरक्षा विभागाचा कृतिशील पहाऱ्याच्या पाळीवर असे. भक्तिचक्राशिवाय किंवा ओळखपत्राशिवाय ते कुणालाही प्रवेश देत नसत. ही पोलादी सुरक्षा व्यवस्था मोडून आत घुसण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. काहींनी घुसण्याचा प्रयत्नही करून बघितला होता. अलाहाबादमधले कोणी प्रतिष्ठित वकील संगम रोडवरून चालले होते. अचानक त्यांना तीर्थराज नगरात प्रवेश करण्याची इच्छा झाली. सुरक्षा विभागाच्या सागरपुत्रांनी त्यांना अडवलं. भक्तिचक्राशिवाय प्रवेश देण्यास त्या वकील महाशयांना त्यांनी नकार दिला. वकील साहेबांचा अहंकार दुखावला. ते रागानं लालीलाल झाले. मोठ्या त्वेषाने ते त्या सागरपुत्रांना म्हणाले, तुमच्यासारख्या अडाण्यांना जोड्यानं मारलं पाहिजे. सुरक्षा विभागाच्या कृतिशील सागरपुत्रानं लगेच आपल्या पायातला जोडा काढला आणि तो वकील महाशयांच्या हाती देऊ लागला. म्हणाला, आपली इच्छा पूर्ण करून घ्या, पण आत सोडायला सांगू नका. वकील महाशयांच्या क्रोधाचं पाणी पाणी झालं. ते चांगलेच वरमले. अशा अनेक अनुभवातून अलाहाबादमधल्या एका दैनिकानं लिहिलं होतं, तीर्थराज नगरात भक्तिचक्राशिवाय एक माशी देखील प्रवेश करू शकणार नाही. इतर जणांचं तर सोडाच. पण भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनाही त्या गोष्टीचा प्रत्यय आला होता. काही कारणामुळे अडवाणींना तीर्थराज नगराबाहेर जायचं होतं. त्यांच्या समवेत असलेले अटल बिहारी वाजपेयी त्यांना म्हणाले, आता कशाला बाहेर जाता? अडवाणी म्हणाले, जरा सर्किट हाऊसमध्ये जाऊन येतो. अडवाणी सर्किट हाऊसमध्ये गेले. जाताना निमंत्रितासाठी असलेलं कार्ड न्यायला ते विसरले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ते परत आले तेव्हा प्रवेशद्वाराशी असलेल्या कृतिशील सागरपुत्रांनी त्यांना अडवलं. अडवाणींनी स्वतःची ओळख सांगितली, परंतु ते कृतिशील म्हणाले, आम्ही आपल्याला ओळखत का नाही? पण भक्तिचक्राशिवाय अथवा निमंत्रण पत्रिकेशिवाय कुणालाही आत प्रवेश द्यायचा नाही असा आम्हाला आदेश आहे. अडवाणी थोडे नाराज झाले.
ती गोष्ट आतमध्ये असलेल्या कुण्या मोठ्या भाऊंना समजली. ते धावत पळत प्रवेशद्वाराजवळ गेले. अडवाणींना आतमध्ये सोडण्याची त्यांनी सागरपुत्रांना विनंती केली. त्यानंतरच अडवाणींना प्रवेश मिळाला. त्या पोलादी सुरक्षा व्यवस्थेची चुणूक खुद्द पांडुरंग शास्त्रींच्या भगिनी शांता आणि भावजय प्रमिलाताई यांनाही अनुभवायला मिळाली होती. साडीच्या पडद्याआड त्यांचं भक्तिचक्र लपलं होतं. कृतिशिलांनी त्यांना अडवलं. त्यांनी आपली ओळख सांगितली तेव्हा सागरपुत्रांनी त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पण त्याचवेळी भक्तिचक्रासाठी त्यांची शोधक दृष्टी फिरतच होती. भक्तिचक्र दाखवल्यानंतरच त्यांना आतमध्ये प्रवेश करता आला. सागरपुत्रांची आपल्या कार्यावरची कमालीची निष्ठा तिथे सर्वांनाच प्रतीत झाली होती. म्हणूनच पांडुरंग शास्त्रींनी या कृतिशील सागरपुत्रांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. अशा तऱ्हेनं 3 दिवस चाललेल्या तीर्थराज मिलनाचं सूप वाजलं. विसर्जनाच्या घडीचे पडघम वाजू लागले तेव्हा वातावरणात रितेपणा भरू लागला. सर्व उपस्थितांप्रमाणेच पांडुरंग शास्त्री, निर्मलाताई आणि जयश्री दिदी यांच्याही नेत्रांना विरहाचा ओलावा आला होता. सर्वजण शिस्तीनं तीर्थराजनगर सोडून परत निघाले. हळूहळू मैदान रित व्हायला लागलं होतं. संपूर्ण मैदान रिकामं झालं तेव्हा कृतिशिलांनी ते पुन्हा पहिल्यासारखं स्वच्छ केलं. कुठेही घाण राहणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली होती. एवढंच काय, कुठल्याही प्रकारची रोगराई पसरू नये म्हणून औषधाची फवारणी करायलाही ते विसरले नव्हते. पांडुरंग शास्त्रींचीच तशी आज्ञा असे. कोणताही समारंभ झाल्यानंतर मैदान अथवा सोहळास्थान पूर्ववत झालं पाहिजे असा दंडक त्यांनी आपल्या परिवाराला घालून दिला होता. एवढंच नाही तर अशा कार्यक्रमानंतर ते स्वतः पुन्हा मैदानावर जाऊन पाहणी करत असत. आपल्या कार्यक्रमामुळे कोणालाही उपद्रव होऊ नये अशी त्यांची भूमिका असे. आताही मैदान पूर्ववत झाल्यानंतर कृतिशीलही माघारी फिरले. हरित तृणाच्या मखमालीवर आता मागे उरले होते आठवणींचे गालिचे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.